नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पुढे आपण पाहत आहोत की काजलने सोहमशी बोलण्याचा खूप वेळा प्रयत्न केलेला असतो, परंतु ऐनवेळेस अनामिका तिथे येते. त्यामुळे ती मनातलं बोलायचं राहून जातं. ती असा विचार करत उभी असते की सोहमशी एकदा बोलायला पाहिजे होतं. मनामध्ये जे काही आहे ते सगळं काही त्याला सांगायला हवं होतं. इतक्यातच कला धावत धावत जिन्यावरून खाली येते आणि काजलला खूप घट्ट अशी मिठी मारते. आणि कला इतकी खुश आहे, तिचा आनंद अगदी गगनात मावत नसतो. ती चेहऱ्यावरती आनंद असतो, कारण ती अद्वैतच्या प्रेमात पडली आहे याची जाणीव तिला झालेली असते. आणि अद्वैतने तिला हा प्रश्न विचारलेला असतो, परंतु उत्तर न देता कला अशी खुश होऊन त्यांच्या रूममधून बाहेर आलेली असते. आणि काजल तिला विचारते की "अगं तायडे, काय झालं? एवढी का खुश आहे तू?" कला म्हणते, "अगं गुंड्या, आज मी खूप खुश आहे." तेव्हा काजल म्हणते, "अगं हो, ते तर खूप छान आहे, परंतु तू का खुश आहे? मलाही समजू दे." कला म्हणते की "गुंड्या, अगं या घरात आल्यापासून आज पहिल्यांदा इतकं खुश वाटतंय. हे बघ ना, माझं अगदी मन मोकळं झाल्यासारखं मला वाटत आहे." अगदी आनंदाने उड्या मारत असते कला. काजल म्हणते, "अगं तायडे." तेव्हा कलाही खूप खुश झालेली असते, गोल गोल गिलक्या मारत असते. पूर्ण हॉलमध्ये ती डान्स करत असते. इतक्या आनंदाने तिला पाहून काजलला देखील खूप आनंद होत असतो. आतापर्यंत अद्वैत आणि तिच्या सहवासाचे एकत्र रोमॅन्टिक क्षण ती घडलेले आठवत असते. तो डान्स परफॉर्मन्स या सर्व क्षणांची तिला आठवण होत असते. ती आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते. काजलचा हात धरते आणि तिलासुद्धा तिच्या आनंदामध्ये सहभागी करून घेते. काजलला देखील डान्स करायला आवडत असते. काजल आता विचार करते की ताईला नक्की काय झालं असेल बरं? या काजल ताई इतक्या आनंदाने उड्या मारत आहे. काजलच्या डोक्यामध्ये जी हॅट लावलेली असते ती पण ती कला काढते आणि वरती फेकते आणि आनंदमय वातावरण अगदी करून टाकते. काजल देखील आपलं सर्व दुःख बाजूला करून बहिणीच्या आनंदामध्ये आनंदी होते आणि डान्स करू लागते. हे दोघेही खूप आनंदी असतात. विचारण्याचा प्रयत्न करते की "तायडे, काय झालं? इतक्या दिवसापासून तू आनंदी आहे." यामुळे काजलसुद्धा खूप आनंदी होते. काजल काजलचा हात कला धरते आणि तिच्या हाताला धरून तिला खाली बसवते. काजल विचारते, "अगं तायडे, तुला काय झालं आहे? सांग ना." परंतु प्रेमात पडल्यानंतर एखाद्या व्यक्तीची जी अवस्था होते ना, तशीच अवस्था कलाची झालेली असते. आणि कला अद्वैतच्या प्रेमात पडलेली असते. अद्वैतला मात्र या गोष्टीची कल्पनाही नसते. काजल मात्र कलाबरोबर डान्स करत असते. अद्वैतच्या प्रेमात कला पडल्याने यांची प्रेम कहाणी आता सुरू होणार असते. तेव्हा कला इतकी स्वप्नात हरवून जाते. काजल तिला विचारते, "अगं सांग ना ताडे, नक्की काय झालं आहे?" तेव्हा कला उठते, गोल गोल गिरक्या घेते, आनंदाने उड्या मारते आणि म्हणते की "गुंड्या, अगं हे जग किती सुंदर आहे." कारण प्रेमात पडल्यानंतर सर्व काही जग अगदी सुंदर वाटायला सुरुवात होते. कलाची अशी अवस्था झालेली असते. काजल तिचं बोलणं ऐकून म्हणते की "हो ना ताडे." पण तेव्हा कला म्हणते, "काय गं वेडाबाई, जरा आजूबाजूला बघ. साधा वारा सुटला तरी सुद्धा तो माझ्यासाठीच आहे, असं मला वाटतं." कला असं प्रेमाची व्याख्या अद्वैतच्या प्रेमाची व्याख्या ती असे वेगवेगळे विभूषणे देऊन करत असते. "हे बघ, चंद्र, तारे, सूर्य, जग, फुलं, पाणी, नद्या हे सगळं काही माझ्यासाठीच आहे, असं मला वाटायला लागलं आहे." कला ही लाजून खाली बसते आणि तिचा पदर हातामध्ये घेते. तेव्हा काजल त्याला विचारते, "तायडे, तू कोणाच्या प्रेमात पडली आहेस का?" तेव्हा काजलने हा प्रश्न विचारल्यानंतर कला आणखीनच सुखावते आणि लगेचच ती काजलला घेऊन देवघरामध्ये येते. देवाला नमस्कार करते. आई अंबाबाईला हात जोडून मनोभावे प्रार्थना करते. आई अंबाबाईला हात जोडून म्हणते की "अंबाबाई, जे काही झालं आहे ना, ते सगळं फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे. जे काही आहे ते तुझ्यासमोर आहे. मी या घरामध्ये जेव्हा पाऊल टाकले तेव्हापासून माझं एकच ध्येय होतं, घरातील लोकांना आपलंसं करायचं, बांधून ठेवायचं, धाग्यामध्ये त्यांना बांधून ठेवायचं."